अनेक नेत्यांना मंत्रिपद मिळालेली नाहीत आणि यातील बहुतांशी लोकांनी उघडपणे जगजाहीर अशा पद्धतीने नाराजी व्यक्त केलेली आहे आणि याच्यामुळे काय झालंय तर विरोधकांना आयतच कोलीत मिळालंय. म्हणजे एक प्रकारे विरोधकांची ताकद वाढवण्याचंच काम या नाराज नेत्यांनी केलेलं आहे आणि इथून पुढच्या 5 वर्षांच्या काळामध्ये हे नाराज नेते जरी सरकारमध्ये असले किंवा जरी सरकारमध्ये राहिले तरी ते विरोधकाप्रमाणेच काम करतील अशा पद्धतीचेच त्यांनी संकेत दिलेले आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिलेत यावरून असं दिसतंय की इथून पुढच्या काळामध्ये हे नेते विरोधकांच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल, काँग्रेस असेल, शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल, म्हणजे हे जे सगळे महाविकास आघाडीचे सुरात सूर मिसळण्याचे प्रकार या नेत्यांकडून झालेत.